So, we are discussing the problems on chapter number 3, that is kinetic theory of gases and radiation of 12th science. And in today's lecture, we are discussing the problems on Mayer's relation. This type is important as far as kinetic theory of gases is concerned as well as your thermodynamics is concerned. So, for both chapters, this is important topic. ॲज वेल ॲज फॉर युअर नीट अँड JEE एक्झाम. सगळ्या पुष्कळ टाईपचे एक्झाम्पल्स मी या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीचे. ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणता एक्झाम्पल कसं सोडवायचं ते पण लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल सोडवायला कुठेही अडचण येणार नाही. ठीक आहे. मग आता या मेयर्स रिलेशनसाठी कन्सर्निंग फॉर्म्युले कोणती आहेत ती आपण बघूया. मेयर्स रिलेशनसाठी फॉर्म्युले आपल्याजवळ आहेत. मेयर्स रिलेशन जनरल आहे. CP - CV = R. हे आहे मोलर स्पेसिफिक हीटमधलं रिलेशन. मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स असतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट एवढा. हे मेन रिलेशन. आता याच रिलेशनवरला कन्वर्ट केल्या गेलं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटच्या फॉर्ममध्ये. आपल्याला रिलेशन काय माहिती आहे? मोलर स्पेसिफिक हीट = मॉलिक्युलर वेट इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. मोलर स्पेसिफिक हीट C नी दाखवतात आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट S या सिम्बॉलनी दाखवतात. सो CP म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर = मॉलिक्युलर वेट ऑफ दॅट गॅस इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ दॅट गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याचप्रकारे CV = M0 × SV असं पण आपल्याला लिहिता येतं. त्यामुळे हेच रिलेशन आपल्याला लिहिता येईल CPच्या ऐवजी M0 × SV मायनस CVच्या ऐवजी M0 × SV = R. हा M0 कॉमन काढला आणि इकडे शिफ्ट केला. सो SP - SV = R/M0. बघा, मोलर स्पेसिफिक हीटमध्ये मेयर्स रिलेशन या प्रकारे येतं CP - CV = R. तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमध्ये तेच रिलेशन असं येतं SP - SV = R/M0. M0 मीन्स मॉलिक्युलर वेट. ठीक आहे. दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. आता हे झालं मेकॅनिकल युनिटमध्ये, म्हणजे जूल्समध्ये जर सगळ्या व्हॅल्यूज असतील तर या प्रकारे तुम्हाला लिहिता येतं. पण ह्या व्हॅल्यू जर तुम्हाला कॅलरी किंवा किलो कॅलरीमध्ये दिलेल्या असतील तर तिथे तुम्हाला मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीटचा वापर करावा लागेल, म्हणजे जेचा वापर करावा लागेल. आणि हेच दोन रिलेशन आपल्याला लिहिता येतात CP - CV = R/J किंवा SP - SV = R/mJ. ठीक आहे. चारही फॉर्म्युले लक्षात ठेवा. मेकॅनिकल युनिटसाठी आणि हीट युनिटसाठी. हीट युनिटमध्ये पाहिजे असेल म्हणजे जर तुम्हाला त्या व्हॅल्यूज कॅलरी किलो कॅलरीमध्ये दिल्या असतील तर हा J येईल, आणि जर त्या कॅलरी किलो कॅलरीमध्ये नसतील तर J येणार नाही त्या फॉर्म्युल्यामध्ये. हे लक्षात घ्या. आता इथे युनिट मात्र सगळ्यात महत्त्वाचे. युनिटवरनं आपल्याला फॉर्म्युला ठरवता येतो की तो मोलर स्पेसिफिक हीटमधला फॉर्म्युला वापरायचा की प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमधला फॉर्म्युला वापरायचा. त्यामुळे युनिटकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. पहा, पहिलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे. फॉर एअर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज 0.237 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड. पर ग्रॅम आहे म्हणजे ही प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहे. कॅलरी आहे म्हणजे हीट युनिटमधली आहे. अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज 0.169 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे दोन्ही स्पेसिफिक हीट तुम्हाला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट दिलेले आहे, पर ग्रॅम आहे म्हणजे, आणि कॅलरी आहे म्हणजे हीट युनिटमधलं इक्वेशन आपल्याला वापरायचं आहे. डेन्सिटी ऑफ एअर इज गिवन 0.001293 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ॲट STP. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ J म्हणजे मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट आपल्याला शोधायचं आहे. या सगळ्या CGS मधल्या व्हॅल्यू आहेत, त्यामुळे आपण मग CGS मध्येच कॅल्क्युलेशन करूया. बघा, 0.237 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड. हे काय? स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे SP, कारण की प्रिन्सिपल आहे, कारण की इथे युनिटमध्ये पर ग्रॅम आहे. त्यानंतर कॉन्स्टंट व्हॉल्यूमची स्पेसिफिक हीट किती दिली आहे? 0.169. सो SV इज 0.169 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेंटीग्रेड. दोन्ही CGS मधल्याच आहेत. ठीक आहे. डेन्सिटी इज गिवन, डेन्सिटी ऑफ एअर इज गिवन 0.001293 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. त्यामुळे त्याला 0.001293 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. त्याला MKSमध्ये पण करून घेतलं. टेम्परेचर दिलं STP म्हणजेच NTP म्हणजेच आपलं टेम्परेचर 273 केल्विन. प्रेशर इज 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हे प्रेशर CGS मध्ये करून घ्या, म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर करा. न्यूटनचे डाईन होतात 10⁵
आणि मीटर स्क्वेअरचे सेंटीमीटर स्क्वेअर होतात 10⁴. 10⁵ अपॉन 10⁴ म्हणजे 10⁴ हा कन्व्हर्शन फॅक्टर असेल. सो प्रेशर इज 1.013 इंटू 10⁶ डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं रूपांतर डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये करायचं असेल तर 10⁻1नी मल्टिप्लाय करावं लागेल. आपल्याला मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट जे शोधायचं आहे. ठीक आहे, मग आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमधलं रिलेशन वापरूया आणि सॉल्व करूया. बघा, सो SP मायनस SV इज इक्वल टू R अपॉन जे M0. आता जे आपल्याला लागणार आहे कारण की हीट युनिटमध्ये SP आणि SV दिलेलं आपल्याला. सो इट इज वाय दॅट्स वाय जे इज देअर. M0 का बरं आहे? कारण की प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमधलं रिलेशन म्हणून M0 आला. PVच्या ऐवजी RT लिहिता येतं, म्हणजे Rच्या ऐवजी PV अपॉन T लिहिता येतं. सो Rच्या ऐवजी PV अपॉन T अपॉन M0 जे M0 अपॉन V मास अपॉन व्हॉल्यूम. सो डेन्सिटी, त्याच्याऐवजी डेन्सिटी टाकता येतं आपल्याला. सो P अपॉन रो टी जे असा फॉर्म्युला आपल्याला मिळाला आणि मग त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करूया. SP आहे 0.237, SV आहे 0.169, P अपॉन रो टी जे. सो 0.068 इज इक्वल टू P अपॉन रो टी जे. आपल्याला जे शोधायचं आहे. सो जे इज इक्वल टू P अपॉन रो इंटू टी इंटू जे. जे इकडे शिफ्ट झाला आणि हा 0.068 इकडे आला. सो व्हॅल्यूज प्लेस करा. पीची व्हॅल्यू टाकली आपण 1.013 इंटू 10⁶. 10⁶ आहे हे. 10⁵ वाटतात ते पण 10⁶ आहेत. डेन्सिटी आहे 0.001293. टी आहे 273 आणि हा 0.068. हे लॉगनी सोडवायचं आहे. मी इथे लॉगचे कॅल्क्युलेशन दाखवलेले आहेत, बघून घ्या. आणि आपल्याला मिळतं 4.219 इंटू 10⁷. आता साहजिकच आहे, जे आपल्याला मिळालं CGS युनिटमध्ये तसं MKS युनिटमध्ये जूल पर किलो कॅलरी हे त्याचं युनिट असतं. तर CGS युनिटमध्ये कॅलरी अर्क पर कॅलरी असं त्याचं युनिट असेल. सो 4.219 इंटू 10⁷ अर्क पर कॅलरी. पण 10⁷ अर्क म्हणजे जूल होतात. सो इट इज 4.219 जूल पर कॅलरी और 4219 जूल पर किलो कॅलरी. वेगवेगळ्या युनिटमध्ये पण मी या ठिकाणी तुम्हाला कन्व्हर्शन करून दिलेलं आहे, व्यवस्थित समजून घ्या. द सेकंड एक्झाम्पल इज इफ SP अपॉन SP इज 1.4. आता SP अपॉन SP म्हणजेच गॅमा, आठवत तुम्हाला, अँड दॅट इज गिवन 1.4 फॉर नायट्रोजन. नायट्रोजनसाठी हा SP आणि SV मधला रेशो 1.4 दिलेला आहे आणि R दिलेला आहे आपल्याला 8400 जूल पर किलो मोल केल्विन. फाइंड SP आणि SV. तर SP आणि SV आपल्याला शोधायचं आहे. सो गिवन इज SP अपॉन SV इज 1.4. मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन इज 28 किलोग्राम पर किलो मोल. Universal gas constant capital R is given 8400 joule per kilo mole Kelvin. So using Mayer's relation, SP minus SV is equal to R upon M0. So SP minus SV is equal to R ची व्हॅल्यू 8400 आणि M0 आहे 28. सो 8400 अपॉन 28 आणि SPच्या ऐवजी 1.4 टाइम्स SV ठेवलं. सो 1.4 टाइम्स SP मायनस SV इज इक्वल टू 8400 अपॉन 28. सो 0.4 टाइम्स SV या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 0.4 टाइम्स SV इज 8400 अपॉन 28. सो SV इज इक्वल टू 8400 अपॉन 28 इंटू 0.4. सो इट इज हा रेशो शोधला आपण. कॅल्क्युलेशन इथे दिलेलेच आहेत मी तुम्हाला. तो रेशो येतो 749.9 जूल पर किलोग्रॅम केल्व्हिन. का बरं जूल पर किलोग्रॅम केल्व्हिन? कारण की सगळे SI मधले व्हॅल्यूज आहेत म्हणून जूल. SV काढणं म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट काढला आपण म्हणून पर किलोग्रॅम केल्व्हिन. ठीक आहे, मग SV जर मिळालं तर आपल्याला SP काढता येतं. SP काय 1.4 टाइम्स SV. सो 1.4नी त्याला मल्टिप्लाय करा. 1.4नी त्याला मल्टिप्लाय केलं. सो 1.4 टाइम्स 749.9 इट इज फाउंड टू बी 1050 जूल पर किलोग्रॅम केल्व्हिन. आता SP आणि SV दोघांचं युनिट सारखंच असेल हां, कारण की दोन्ही प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहे त्यामुळे पर किलोग्रॅम दोन्ही ठिकाणी असेल. आणि सगळ्या व्हॅल्यू आपण SI मधल्या घेतल्यामुळे इथे पर किलोग्रॅम आलं. दोन्ही सगळ्या व्हॅल्यू जर आपण CGS मधल्या घेतल्या असत्या तर इथे अर्क पर ग्रॅम केल्व्हिन आलं असं. हां, याची कॅल्क्युलेशन इथे दिलेले आहेत, बघून घ्या. थर्ड एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द टू स्पेसिफिक हीट्स ऑफ ऑक्सिजन इफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इज 8.4 जूल पर मोल केल्व्हिन. त्या युनिटकडे लक्ष द्या, पर मोलमध्ये आहे. अँड गॅमा इज 1.4 आणि मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32. मग आपण गिवन व्हॅल्यू लिहिल्या
आर इज 8.4 जूल पर मोल केल्विन, त्याला किलोमोल पर किलोमोलमध्ये कन्वर्ट करून घेतलं. सो 8400 जूल पर किलोमोल केल्विन. गॅमा दिला आहे तुम्हाला 1.4, म्हणजे एस पी अपॉन एस पी का बरं घेतलं मी, सी पी अपॉन सी व्ही का नाही घेतलं, कारण की आपल्याला ऑक्सिजन दिला आहे म्हणजे मॉलिक्युलर वेट दिलेला आहे, आणि मॉलिक्युलर वेट जर दिला आहे तर याचा अर्थ तुम्हाला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचाच विचार करायचा आहे, लक्षात ठेवा. सो मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज गिवन 32 किलोग्रॅम पर किलोमोल. गॅमा इज गिवन 1.4, म्हणजे एस पी अपॉन एस पी इज गिवन. मग मेयर्स रिलेशन वापरलं आपण, एस पी मायनस एस पी इज इक्वल टू आर अपॉन M0. सो इट बिकम्स एस पीच्या ऐवजी 1.4 टाइम्स एस व्ही मायनस एस व्ही इज इक्वल टू 8400/32. सॉल्व केलं त्याला, हा डिफरन्स येतो 0.4 टाइम्स एस व्ही इज इक्वल टू 8400/32. सो एस व्ही इज 8400/32 इंटू 0.4. हा रेशो काढला, रेशोचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत. तो रेशो येतो 656.3. आता हा एस व्ही काढला आहे आपण, प्रिन्सिपल स्पेसिफिक काढलेली आहे, त्यामुळे युनिट असेल जूल पर किलोग्रॅम केल्विन, बरोबर आहे एस आय मधलं. आता एस व्ही जर आपल्याला मिळालं तर एस व्ही काढता येतो. एस व्ही काढण्यासाठी काय फॉर्म्युला, 1.4 टाइम्स एस व्ही. सो 1.4 टाइम्स 656.3. सो इट इज 918.7 जूल पर किलोग्रॅम केल्विन. दोघांचं युनिट सारखं असेल. कॅल्क्युलेशन इथे मी तुम्हाला दिलेले आहेतच, बघून घ्या एकदा. द फोर्थ एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम टेक्स्ट बुक, आणि हे सॉल्व करून दिलेलं तुम्हाला पेज नंबर 63वर. काय म्हटलं पहा, गिवन द व्हॅल्यूज ऑफ टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स. एस पी दिले तुम्हाला 3400 कॅलरी पर किलोग्रॅम केल्विन, अँड एस व्ही दिलेला आहे 2400 कॅलरी पर किलोग्रॅम केल्विन. फॉर द हायड्रोजन गॅस फाइंड द व्हॅल्यू ऑफ जे इफ द व्हॅल्यूज ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इज 8300 जूल पर किलोग्रॅम केल्विन. आता इथे या युनिटकडे लक्ष ठेवा, एस पी आणि एस पीच्या कॅलरी पर किलोग्रॅम आहे. ही कॅलरी हे सी जी एस आहे, पण किलोग्रॅम हे एम के एस झालं, त्यामुळे या सी जी एसला तुम्हाला एम के एसमध्ये करावं लागेल, म्हणजे कॅलरीला तुम्हाला किलो कॅलरीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 3400 कॅलरी पर किलोग्रॅम केल्विन मीन्स 3.4 किलो कॅलरी पर किलोग्रॅम केल्विन. ही झाली एस पीची व्हॅल्यू. एस व्हीची व्हॅल्यू 2400 कॅलरी पर किलोग्रॅम केल्विन म्हणजेच 2.4 किलो कॅलरी पर किलोग्रॅम केल्विन. जे आपल्याला शोधायचं आहे, आणि आर दिलेला आहे 8300 जूल पर किलोग्रॅम केल्विन. ठीक आहे. मॉलिक्युलर वेट साहजिकच आहे, त्या ठिकाणी असेल हायड्रोजन असल्यामुळे 2 किलोग्रॅम पर किलोमोल. आता या ठिकाणी एस पी आणि एस व्ही दिलेले असल्यामुळे मेयर्स रिलेशन आपण त्या फॉर्ममधलं घेऊ. सो मेयर्स रिलेशन इज एस पी मायनस एस व्ही इज इक्वल टू आर अपॉन M0 जे आपल्याला शोधायचं आहे. सो एस पी इज 3.4, एस व्ही इज 2.4, सो आर अपॉन M0 जे. सो 1 इज इक्वल टू आर अपॉन M0 जे. सो जे इज इक्वल टू आर अपॉन M0 इंटू 1. सो 8300, आरची व्हॅल्यू 8300 अपॉन M0 इज 2 मीन्स 4150 जूल पर किलो कॅलरी. जूल पर किलो कॅलरी कसं येते इथे बाजूला मी कॅल्क्युलेशन करून दाखवलेलेच आहेत. ओके. द फिफ्थ एक्झाम्पल इज अगेन टेकन फ्रॉम टेक्स्ट बुक. इट इज सॉल्व्ड ऑन पेज नंबर 63. आता इथे या एक्झाम्पलमध्ये करेक्शन आहे, पहा काय म्हटलं आहे. द डिफरन्स बिटवीन 2 मोलर स्पेसिफिक हीट्स ऑफ अ गॅस इज 8000 जूल पर किलोग्रॅम केल्विन. आता इथे लक्ष द्या, पर किलोग्रॅम आला म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमधला डिफरन्स दिला आहे, आणि इकडे म्हटलं गेलं तुम्हाला मोलर स्पेसिफिक हीट. मग डिफरन्स जर मोलर स्पेसिफिक हीटमधला आहे तर याचं युनिट असलं पाहिजे जूल पर किलो मोल केल्विन. ठीक आहे, हा एक फरक त्या ठिकाणी आहे, आणि इथे करेक्शन्स दाखवलंच मी तुम्हाला. इफ द रेशो ऑफ द 2 स्पेसिफिक हीट्स इज 1.65, म्हणजेच त्या 2 मोलर स्पेसिफिक हीटमधला रेशो जर 1.65 आहे, कॅल्क्युलेट 2 मोलर स्पेसिफिक हीट्स. तर सी पी आणि सी व्ही आपल्याला शोधायचं आहे. मग आता आपल्याला काय गिवन, सी पी मायनस सी व्ही इज 8000. मी आता इथे करेक्शन केलं, किलोग्रॅमच्या ऐवजी किलो मोल केलं. हां, सो जूल पर किलो मोल केल्विन. आणि आपल्याला रेशो दिला दोघांमधला, म्हणजे सी पी अपॉन सी व्ही दिलं आहे 1.65. दोघांमधला डिफरन्स दिला, दोघांचा रेशो दिला. आपल्याला त्या दोघांच्या व्हॅल्यू शोधायच्या आहेत. सो सी पी मायनस सी व्ही 8000. सो सी पी इज इक्वल टू 1.65 टाइम्स सी व्ही. सो 1.65 सी व्ही मायनस सी व्ही इज इक्वल टू 8000, म्हणजेच 0.65 सी व्ही इज इक्वल टू 8000, म्हणजे सी व्ही इज इक्वल टू 8000 अपॉन 0.65. सो सी व्ही इज, सॉल्व केलं मी, हा रेशो घेतला 8000 आणि 0.65चा,
तो आला 12,310 म्हणजेच 1.231 इंटू 10⁴ म्हणजेच 12,310 जूल पर किलो मोल केल्विन युनिटकडे लक्ष ठेवा. सी व्ही मिळाला. सी पी काढायचं आहे. सी पी कसा काढसाल तर 1.65 टाईम्स सी व्ही. त्या सी व्हीला 1.65ने मल्टिप्लाय करा. सो 1.65 इंटू 12310. सो इट इज 20310 जूल पर किलो मोल केल्विन. सो दिस इज सी पी. सी पी मिळालं, सी व्ही मिळालं. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला शोधायच्या होत्या. अँड द लास्ट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल सगळं इकडनं तिकडनं कलेक्ट केलेत. हां, तुमच्या पुस्तकात पण त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याने एक्झाम्पल, पण अजून 2-4 एक्झाम्पल मी इकडनं तिकडनं गोळा केलेत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सी पी अँड सी व्ही फॉर डायॲटॉमिक गॅस. डायॲटॉमिक गॅससाठी सी पी आणि सी व्हीची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. आणि गॅमा दिला आहे तुम्हाला 7/5 आणि आर दिला आहे 8.3 जूल पर मोल केल्विन. हां, जूल पर मोल केल्विन आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेव जा. सो गॅमा इज 7/5 म्हणजे सी पी अपॉन सी व्ही 7/5 दिला आहे. आर दिला आहे 8.3 जूल पर मोल केल्विन. मग मेयर्स रिलेशन वापरलं. सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. सो सी पी म्हणजे 7/5 टाईम्स सी व्ही. सो 7/5 टाईम्स सी व्ही मायनस सी व्ही इज इक्वल टू आर म्हणजेच 2/5 टाईम्स सी व्ही इज इक्वल टू आर. त्याच्यावरनं मग आपल्याला सी व्हीची व्हॅल्यू मिळते 5/2 टाईम्स आर. सो 5 इंटू 8.3/2 म्हणजेच 41.5/2 म्हणजेच 20.75. आता युनिट असेल याचं जूल पर मोल केल्विन. त्या आरच्या युनिटवरनं तुम्हाला सी व्हीचं युनिट तयार करावं लागेल. अल्सो सी पी काढायचं मला. सी पी किती आहे तर सी पी आहे 7/5 टाईम्स सी व्ही. सो 7/5 टाईम्स सी व्ही किती आहे 20.75. सॉल्व केलं त्याला तर ते येतं 29.05 जूल पर मोल केल्विन. दोघांचे युनिट सारखेच असतील. ठीक आहे. हे होते मेयर्स रिलेशनवरचे एक्झाम्पल्स.